एक माळ जप कुठल्याही मंत्राचा आपल्या घरात केला तर एकपट फळ आहे, पण तोच एक माळ जप गाईच्या गोठ्यात बसून केला तर 10 माळांचं फळ मिळतं. आणि तोच जर आपल्या गुरूंच्या जवळ बसून केला तर अनंत फळ मिळतं. या कुंभांच्या वेळेला जे मुहूर्त येतात त्या मुहूर्तांच्या मध्ये विशिष्ट प्रकारचा एक प्रभाव त्या जलामध्ये निर्माण झालेला असतो. स्वामीजी, महाकुंभाविषयी सामान्य जनतेची अनेक मतमतांतरं आहेत. याबद्दल महाकुंभाविषयी आणि महाकुंभ यावेळेस प्रयागराजमध्ये होते, 144 वर्षांनी होते, याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या शास्त्रामध्ये विशिष्ट मुहूर्तांचं महत्व असतं, विशिष्ट स्थळांचं महत्व असतं. एक गोष्ट विशिष्ट स्थळी केली तर त्याचं कित्येक पटीनं महत्व वाढतं. जसं शास्त्राप्रमाणे एक माळ जप कुठल्याही मंत्राचा आपल्या घरात केला तर एकपट फळ आहे, पण तोच एक माळ जप गाईच्या गोठ्यात बसून केला तर 10 माळांचं फळ मिळतं. तोच जर गंगेच्या तीरावरती केला तर 1000 माळांचं फळ मिळतं. आणि तोच जर आपल्या गुरूंच्या जवळ बसून केला तर अनंत फळ मिळतं. माळ एकच आहे, वेळ तितकाच लागणार आहे, स्थळ बदलल्याबरोबर त्याचं फळ बदललं. असं जसं जागेचं आहे तसंच मुहूर्तांचं पण आहे. या कुंभांच्या वेळेला जे मुहूर्त येतात त्या मुहूर्तांच्या मध्ये विशिष्ट प्रकारचा एक प्रभाव त्या जलामध्ये निर्माण झालेला असतो. आणि पौराणिक कथेप्रमाणे अमृताचे बिंदू ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी त्या अमृताच्या बिंदूंचा प्रभाव आपल्याला मिळतो. आमच्या ऋषींची ही एक पद्धत आहे की कुठलीही शास्त्रीय गोष्ट ते एखाद्या कथेमध्ये बसून सांगतात, त्यामुळे लोकांना ती श्रद्धा म्हणून जास्त पटते. ती श्रद्धा आपली असावी, पण त्यातलं शास्त्र हे आहे की विशिष्ट प्रसंगी विशिष्ट मुहूर्तावरती त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रभाव निर्माण होतात. पण उदाहरण म्हणून सांगतो, दूध आपण रोजच पितो, पण कोजागिरीच्या रात्री चंद्राखाली दूध ठेवून नंतर त्या दुधाचं देवाला नैवेद्य करून प्राशन करणं याचं वेगळं महत्व आहे. हे जसं त्या कोजागिरीच्या रात्रीचं महत्व आहे ते आपल्याला कळतं, त्याप्रमाणे या कुंभाचंही महत्व आहे. आणि यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तीनही लोकमाता एकत्र होतात. प्रयाग हा तीर्थराज मानला गेलेला आहे, म्हणून या विशिष्ट मुहूर्तावरती या ठिकाणी स्नानाला अतिशय मोठं महत्व आहे. खूप धन्यवाद. हे आमचं अहोभाग्य की आम्ही यावेळेस इथे येऊ शकलो कुंभमध्ये